नुकतंच भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाणांना शिंदे फडणवीस सरकारनं गिफ्ट दिलंय। चव्हाणांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थक हमी देण्यात आली आहे। खासदारकी पाठोपाठ कारखान्याला मिळालेली थक हमी हे दुहेरी गिफ्ट मानलं जात आहे। अशोक चव्हाणांना खासदारकी, कारखान्याला थक हमी। भाजपवासी चव्हाणांना सरकारचं दुहेरी गिफ्ट। निवडणुकीच्या तोंडावर साखर सम्राटांना ताकद। भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांची राजकीय वाट आता हळूहळू सुकर होत चालली आहे। भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना खासदारकी मिळाली। आता हे कमी की काय, त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला 147 कोटी रुपयांच्या कर्जाची थक हमीचं गिफ्ट मिळालंय। हमी राज्य सरकार घेत असताना तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार धरावं, तर त्याला संचालक मंडळ तयार नाही। आणि मग ही थक हमी ही चुकीची संकल्पना आहे। आणि त्यातल्या त्यात आता अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर त्यांच्या सुद्धा थक हमीची बाब समोर आली। मला असं वाटतं अशाच कारणामुळे हे लोक पार्टी सोडतात, संघटना सोडतात, हे जनतेसमोर येत आहे। एकट्या अशोक चव्हाणांच्या कारखान्याची सरकारनं राज्य सहकारी बँकेनं थक हमी घेतली नाहीये। धनाजीराव साठेंच्या कुर्मदास सहकारी साखर कारखान्याला 59.49 कोटी, कल्याणराव काळेंच्या वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला 146 कोटी, प्रशांत काटेंच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला 128 कोटी, अमरसिंह पंडित यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याला 150 कोटींची थक हमी देण्यात आली आहे। साखर कारखान्यांच्या कर्जाला थक हमी देऊन सरकार थांबलेलं नाहीये। केंद्राकडून म्हणजे एनसीडीसी कडून भाजप नेत्यांच्या कारखान्यांना भरघोस निधी मिळालाय। विजयसिंह मोहिते पाटलांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला 113.42 कोटी, हर्षवर्धन पाटलांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्याला 150 कोटी, हर्षवर्धन पाटलांच्याच निराभिमा सहकारी साखर कारखान्याला 75 कोटी, अभिमन्यू पवारांच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याला 50 कोटी, रावसाहेब दानवेंच्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला 34.74 कोटी, धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला 126.38 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे। निवडणुकीच्या तोंडावर साखर सम्राटांना अधिकची ताकद देऊन सत्तेचा खुंटा बळकट करण्याचा काँग्रेसनं शोधलेला मार्ग भाजप वापरतोय। साखर सम्राटांना ताकद दिल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीचा मार्ग अधिक सुकर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।